श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगाचे चालक, मालक आणि पालक असून आपल्या भक्तांना संकटात पाहून सदैव धावून येणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. भक्तवत्सल अशा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा कशी करावी? ब्रह्मांडाचे नायक असलेल्या भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र वाचन कसे करावे? श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याची इच्छा असल्यास ते कसे करावे? योग्य पद्धत कोणती? याची फलश्रुती काय सांगितली आहे? सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे, अशा काही गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या नवीन येणाऱ्या माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, म्हणजेच स्वामींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा कशी करावी या गोष्टीचे आपल्याला महत्त्व पटेल आणि त्याची माहितीसुद्धा मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीचरित्र सारामृताचे 21 अध्याय हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला, भक्ती आणि उपदेशांच्या मराठीतील पवित्र असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते. यात श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा, त्यांच्या कथा आणि भक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. तर श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे? वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते. असे असले तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथी, संपूर्ण ग्रंथाचे वाचन करावे आणि आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छेनुसार या संपूर्ण ग्रंथाचे 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावीत. किंवा रोज एक अध्याय ऐकला तरीही चालेल किंवा वाचला तरीही चालेल, परंतु स्वइच्छेने आपण ही सेवा करण्यास तत्पर राहावे. श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण वेळ आणि पद्धत. सकाळी, प्रातःकाळी किंवा पहाटे स्नानादी कार्य झाल्याच्या नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण करावे. केवळ निश्चित करावी, याची वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावीत, परिधान करावीत, मस्तकी गंध लावावे. कुलदैवत, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून, त्यांचे चिंतन करून, वडीलधाऱ्यांना वंदन करून आपण हे पारायण करावे. तसेच विविध इष्ट आणि इष्टदेवतांना नमस्कार करून आपण या पारायणाची सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये सांगितले असेल तसे अध्याय पठणास आपण प्रारंभ करावा. एक दिवा कायम तेवत ठेवावा ज्या ठिकाणी आपण पारायण करत असू त्या खोलीमध्ये. ग्रंथाला सर्वप्रथम अक्षत फुले अर्पण करावीत. ग्रंथाचे पूजन करावे. ग्रंथाला धूप दीप दाखवावा. मनापासून ग्रंथाला नमस्कार करावा आणि ग्रंथराजांनी आपली सेवा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचवावी आणि आपल्याला त्याचे फलस्वरूप भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा व्हावी अशी विनंती आपण ग्रंथराजांना करायची आहे. श्री स्वामीचरित्र सारामृत पारायणाच्या प्रारंभी काय करावे? सर्वप्रथम आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, गोत्र, वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेसाठी, कोणत्या कामनेसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगायचे आहे आणि हा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो उद्देश सफल होण्यासाठी आपण श्रींची इच्छा आणि श्रींची प्रार्थना करायची आहे. हे झाल्यावर पळीभर घेतलेले पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आहे आणि हे पाणी नंतर निर्माल्य म्हणून तुळशीमध्ये किंवा घरातील बागेत, कुंडीतील झाडांमध्ये टाकावे आणि संकल्पयुक्त पारायणाचे फल हे प्राप्त करून घेण्यासाठी महाराजांची नितांत श्रद्धेने सेवा करावी. श्री स्वामीचरित्र पारायण सारामृताची व्यवस्था कशी करावी? स्वामीचरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम असे वस्त्र ठेवावे. त्यावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी.
त्याच्या आजूबाजूला समई लावावी. समईला गंध, धूप, दीप, पुष्प यांनी नैवेद्य दाखवावा आणि पंचोपचाराने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. आसनावर बसून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून ग्रंथाला वंदन करावे. त्यातील अर्थ नीट समजून घेत शांतपणे ग्रंथाचे पारायण आणि वाचन करावे. या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत बसलेले आहेत असा भाव आणावा. चित्ती प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत. धूप आणि दीप तसेच नैवेद्य दाखवून महाराजांची मनोभावे आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा आणि पारायणाची सांगता झाल्याच्या नंतर यथाशक्ती दानधर्म करावा. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृताचे पारायण चालू असताना नित्य 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. श्री स्वामीचरित्र सारामृत पारायणाचे विशेष नियम. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना मनातून दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने व्हावा अशी आपण दक्षता घ्यावी. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे या गोष्टी टाळाव्यात. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांचे चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार या सर्व नियमांमध्ये बदल करू शकता. परंतु महाराजांची सेवा करताना अनन्यभावे श्रद्धेला कुठलाही पर्याय नाही. श्रद्धेने केलेले पारायण हे आपली स्थिती आणि परिस्थिती दोनही बदलू शकतात. त्यामुळे श्रद्धा अतिशय महत्त्वाची आहे. श्री स्वामीचरित्र पारायण सारामृत श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण करताना पारायणाची फलश्रुती. पारायणामुळे मन शांत होते, प्रसन्न आणि एकाग्र वाटते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता होते. तसेच सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजयप्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुखसमृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो आणि या सर्व गोष्टी अर्थातच आपल्या जीवनाला उन्नतीकडे नेण्यास मदत करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवार कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. हर हर